नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. छल्ल्यासाठी आपल्याला ही 18 गेजची अशी ही तार लागते आणि हे 0.3 ही गेज वायर लागते आपल्याला मोती गुंफवण्यासाठी आणि 0.4 mm गोल्डन मोती लागतात आणि हा छल्ला कमरेला अडकवण्यासाठी ह्या असा आकडा लागतो. हा एक मोरपीस लागतो. असे हे 5 लटकनसाठी हे रेड कलरचे 5 क्रिस्टल लागतात आणि हा मध्यभागी त्याचं फूल बनवण्यासाठी हा गुलाबी कलरचा एक क्रिस्टल लागतो. हे राईस पर्स लागतात आपल्याला ते फ्लावर बनवण्यासाठी आणि हे अशी ही तारीख गुंफवलेल्या मोत्याची पण आपल्याला ही माळ आपल्याला लटकनसाठी वापरावी लागते, ही पण लागते. तर आपण याचे खूप क्वालिटी आहेत, आपल्याला जशी पाहिजे तशी आपण घेऊ शकता. तर आपल्याला आजच्या छल्ल्यासाठी एवढंच सर्व सामान लागते. तर मी पहिलं 0.3ची वायर घेते. तर आपण साधारणपणे मी अर्धा मीटर कट करते आहे. तर आपल्या कात्रीच्या साह्याने आपण हे अर्धा मीटर वायर कट करून घेऊया. नंतर 12 टाकणार आहोत आणि नंतर 15 टाकणार आहोत, कारण आपल्याला 3 लेअरचं फ्लावर बनवायचं आहे. तर आता हा असा अर्धा मीटर इथे सोडायचा पुढे आणि नंतर मग ह्या व्हाईट गोल्डन मोती सोडून द्यायचा, हे बघा. आणि व्हाईट मोत्यामध्ये पुन्हा ही अशी वायर इथून काढायची आणि हा मोती असा एकदम पॅक करून घ्यायचा, हे बघा. तर असे आपल्याला 10 मोती ओवायचे. तर हे बघा, आता छल्ल्यासाठी आपण अगोदर 15 मोती ओवून घेतले. नंतर आता आपल्याला 12 ओवायचे आहेत. आपण अगोदर 15 घेतले. आपण 3 लेअर करून घेणार आहोत ना मोत्याचे, एक करणार आहोत आपण. नंतर मग 10चा लेअर करून घेणार आहोत. तर हे बघा, हा 15 मोत्याचा आपण हा असा पूर्ण फ्लावर तयार करून घेतला. तर आता हा असा आपण जॉईन करून घेऊ. हे बघा, एकदम घट्ट असा आवळून घ्यायचा. हा एक मोती असा हे सोडला की ह्याच्यामध्ये घ्यायचं, हा झाला की ह्याच्यामध्ये घ्यायचं, किंवा मग आपण दोन मोत्यामध्ये जरी मी असं गुंफवून घेतलं ना तरी चालतं. पण मी शक्यतो एक मोत्यामधून घेते, जास्त टाईट होतात मग ते. असं टाईटच आलं पाहिजे ते फ्लावर. हे पहा, पुरं बघा तुम्ही, हा 15 मोत्याचा आपलं झाला आहे फ्लावर तयार. तर आता आपल्याला असे एक 10 मोत्याचा आणि एक 12 मोत्याचा तयार करूयात आता. तर आपण आता 15 मोत्याचे एक फ्लावर तयार केले. तर आता आपण 12 मोत्याचं करूया. तर आपण जसं पहिलं केलं ना फ्लावर, त्याच पद्धतीचं करायचं फ्लावर आता आपल्याला. परंतु हे 12 मोत्याचं करायचं आहे, ते आपण 15 मोत्याचं केलं होतं. तर आपल्याला 3 लेअर करायचे आहेत. तर तीच प्रोसिजर आहे. तर तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी पुन्हा तेच सांगते. आता आपण हे व्हाईट मोत्यातूनच परत ही तार अशी घ्यायची आणि गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि अशी दोन्ही बाजूची वायर पॅक करून घ्यायची. तर असे आपल्याला आता 12 मोती ओवायचे आहेत. तर हे बघा, मग आता आपण अगोदर 15 मोत्याचं केलं, मग 12 मोत्याचं केलं हे फ्लावर आणि आता 10 मोत्याचं केलं. 3 लेअर एकदम व्यवस्थित असं हे मोत्याच्या मध्ये हा मोती आला पाहिजे. अशा प्रकारे हे 3 एकमेकावर टाकून असे व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचे. लेअर एकमेकावर टाकून पॅक करून घेतले. तर आता आपल्याला पिंक कलरचा क्रिस्टल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी 5 mmचा हा
क्रिस्टल घेतलेला आहे आणि हा क्रिस्टल मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे बघा, अशी 10 मोती घेणार आहोत. तुम्ही जेवढे बसतील तेवढे घेतले तरी चालतात. तर हे बघा, मी आता किती बसतात बघते. आणि आता हे 10 मोती आपण गोल्डन टाकले. तर हा पहिल्या मोत्यामधून हा असा पुन्हा हा वायर पहिल्या मोत्यामधून 3 लेअरचं फूल तयार झालेलं आहे. तर हे बघा, एक्स्ट्राचे वायर हे कट करून घ्यायचे आता. तर हे बघा, आता आपल्याला आणखी 3 लेअर तयार करायचे आहेत. तर आपल्याला 25 मोत्याचा एक लेअर करायचा आहे आणि 19 मोत्याचा एक करायचा आणि 22 मोत्याचा एक करायचा. तर आता आपण अगोदर 25 मोत्याचा लेअर तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, मग आता तुम्हाला 3 लेअर केल्यानंतर पूर्ण दाखवते. तीच प्रोसिजर असते, फक्त मोत्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो. तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठा करू शकता. 12 आणि 15 असं 3 लेअर तयार केले. तसा हा मोठा करायचा आहे ना, तर मग हा 25, 22 आणि 19 अशा मोत्याचा हा करून घ्यायचा आहे आपल्याला. की मला ते 25 थोडे असे विरळ वाटले ना, म्हणून मी 26 मोत्याचं बनवलं आहे. हे बनवायचं होतं ना मला, तर मी हे स्टार्टिंगचे आता 26 मोत्याचं फ्लावर बनवलं आहे. आता हे एक लेअर झाला माझा बनवून 26 मोत्याचा. आता आपण 23 मोत्याचा बनवूया, एक वाढूया. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटले होते 22, 25 आणि 19, पण तसं नाही करणार मी. आता हे मी 26 घेतले, आता आणखी 23 घेणार आणि मग 20चा एक घेऊ आपण. तर तर आपला हा 26 मोत्याचा फ्लावर तयार झालेला आहे. आता हा आपण 24चा तयार करतो आहे. हा 24 मोत्याचा पण आपला तयार झालेला आहे. याला पूर्ण आपण हे असं, तर हे बघा, आता आपण हा 20 मोत्याचा बनवतो आहे. पूर्ण तयार केलेला आहे. तर हे बघा, हा 20 मोत्याचा पण आपण फ्लावर तयार केला आहे. तर हे बघा, हा 26, हा 24 आणि हा 20 मोत्याचा आपण तयार केलेला आहे. तर मग आता आपल्याला हे असे लेअर घ्यायचे, पण याच्यामध्ये आपल्याला हा ड्रॉप शेपचा मोरपीस टाकायचा आहे पहिल्या लेअरमध्ये. तर चला मग आपण पहिल्या लेअरमध्ये हा ड्रॉप शेपचा कुंदन टाकून घेऊया. तर हा पूर्ण पॅक करून घेतला आहे मी. तर आपण हे असं त्याला पूर्ण पॅक करून घेऊया ह्या कुंदनला. 4 mm मोत्यांनी, गोल्डन मोत्यांनी याला आउटलाईन करून घ्यायची आहे. आता आपण याला आउटलाईन करून घेऊया आणि हे मग 3 लेअर जोडूया. बघा, असा आपला 3 लेअरचा हा पूर्ण फ्लावर तयार झाला आहे. आणि हा आपला वरतीचा हा पण पूर्ण तयार झालेला आहे. तर हे बघा, आता आपल्याला खालचा याच्या लूप बनवायचा आहे. याचा लूप आपण बनवूयात आता. आणि मग याला खाली लटकन लावायचे आणि इथे आकडा. तर एवढं असं वायर हे सोडून द्यायचं आणि इथे आपल्याला असं नोज राऊंडरनी हे बघा, आणि पुन्हा हे ठेवून बघायचं आपण किती लागते.
त्यानुसार आपण त्याचं बनवून घेऊया. तर आपला हा खालचा लोप आपण असा तयार करून घ्यायचा. लॉरेन्स टाकायची आपल्याला, लटकन टाकून लॉरेन्स जम्परिंग लावलेले आहेत हे बघा, असे छोटे छोटे. तर आता आपण हे लटकन असे पॅक करून घेऊया. तर हे बघा, असे प्रत्येक ठिकाणी आपण गेज वायरने 0.3च्या गेज वायरने असे हे लटकन असे पॅक करून घेऊयात. हे बघा, हे असं जम्परिंग लावले त्याला, आणि मग असं अंतर सोडायचं थोडंसं. त्याच्यात आपण 5 असे लटकन लावून घेऊयात. हे पहा. तर आता आपल्याला हा जो बेस बनवलेला आहे ना फ्लावर मोरपीसचा, तर तो असा एकदम सरळ लावून घ्यायचा आहे. तर हे बघा, तर हे बघा, आता आपले लटकन वगैरे लावून झालेले आहेत आणि आपण हे पण पूर्ण तयार केले. तर आपल्याला एवढं हे वायर इतकं असं लागत नाही, तर आपण फक्त थोडंसंच वाक द्यायचं आहे ना आपल्याला, मग आपण इतकं असं वायर कट करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला असं अडकवण्यासाठी असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा जो आकडा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हे अडकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि फायनली मग आपला छल्ला तयार होतोय. तर हे बघा, आपला पूर्ण छल्ला तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा.